सकाळचा चेहरा चला असाच दिसतो वाटतं माझा, नंतर मी एकदम फ्रेश होईल. तर आजचा विषय असा आहे आणि पहिली गोष्ट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललो आहे वसईला. ॲक्च्युली काकाची एंगेजमेंट आहे, तर त्यासाठी चाललो आहे. मग राहायचा वगैरे विषय आहे, खूप दिवसांनी राहायला वगैरे चाललो आहे. बाईक्स वगैरे लावल्यात, रेडी वगैरे झालो आहे आणि वाजलेत आता 7. कार वगैरे रेडी आहे. तो अभी सिर्फ निकलने की गोली देनी है. वसईमध्ये आलो आहे, म्हणजे आता काकाच्या इथे आहे, काकाच्या फ्लॅटवर आलो आहे. इथे गाडी पार्क केलं आहे. वसईला आल्यानंतर पप्पाकडे गेलो, नंतर गेलो मामाकडे, थोडा टाईमपास केला आणि मग लगेच दुपारचा टायमिंग झाला. तर आम्ही सगळे जेवायला निघालो, मम्मी पप्पा आई बाबा दुर्वांग मीत नंतर राजी जेवलो वगैरे. आणि मग मीत बोलला की मी गाडी चालवतो आणि या भाईने मस्त गाडी चालवली. डायरेक्ट हा माझ्या पुढ्यात निघाला, फुल सुसाट निघाला. पण लगेच घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि लगेच एंगेजमेंटला निघालो. आणि इकडे आमच्या सगळ्यांची टाईमपास वगैरे झालेला सगळ्या पोरांचा. आणि नंतर आमचा असंच बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर ना की या पोरांची आम्ही टिंगल घ्यायला सुरुवात केली. इकडे काय नाही झालं, अरे काय झालं नाही, आधीच तुम्ही हे लावून मोकळे. आम्ही नाही बोलले, कोण बोललं तुम्हाला? ते बघ अजून तो कल्पेश काका चिडला आता तुझ्यावर. जा आता, तो बघ आता आला गेला की तुझ्या बोलणार आहे तुला. सॉरी भाई, नुसता फोटोशूट भाई. चिअर्स. माझं इंस्टाग्रामला पेज आहे, सगळ्यांनी फॉलो करा. ब्लॉग केलाय, ब्लॉग तुझ्या लग्नात आमच्या मामाचा साखरपुडा झालेला आहे आणि न्यू मेंबर. हा ही आमची न्यू मामी. बघितला लेफ्ट साईडला आता जाताना. चायनीजला आलो आणि इथे हा दादा ना थोडा टाइमपास करतोय आमचा मस्त. दमशरास टाइप गेम आहे. अगेन दिस इज अ मूवी. गेस द नेम ऑफ द मूवी. मी काहीतरी इझी काढतो तुझ्यासाठी. दादा जे नेक्स्ट साठी काढ. या डायलॉगनी मूवीचं नाव गेस करशील. डोंट अँग्री मी. अरे ही तर माहिती आहे भाई, इझी आहे ही. अरे भाई इझी आहे. हा समजलं, मला नाव नाही आठवत. 5 देणं बोलते. नाही तुम्हीच बोला, बोल बे. हे बोल ना. चालू दे. भंडारीचा मास्टर शेफ. हा बरोबर आहे, जमतंय. आता तू शिपवर जायला मोकळा भावा. बरोबर 2 मिनिटात. मी पे नाहीच करत आहे, मी इथे ब्लॉग व्हिडिओ शूट करतोय. मला त्याच्यासाठीच बोलली. असं लगा मेरा मजाक. तू मी पे करते. चल ही भाव खाते खरं. चला थैंक यू. ये सब चेहरे देख लो, ये सब रेडी हो गए. 12-13 को कोण नसेल माडू ना तर त्याला धरून चोपा. गजब बेइज्जती है. त्याला धरून चोपा. तो या व्हिडिओ मध्ये हो बोलतोय. आमचा सगळा टाईमपास झाला तिकडून आणि मग आम्ही गेलो वसईच्या किल्ल्यामध्ये आमच्या. तर तिकडे थोडंसं एक्झिबिशन वगैरे लागलेलं आणि हे तुम्ही नक्कीच बघा. सगळं महाराजांच्या काळाचं सगळं लावलेलं आहे.
म्हणजे सगळं जुन्या काळातल्या जे आपल्या महाराजांच्या हिस्ट्रीमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्ही चेक करा आणि ही व्हिडिओ पूर्णपणे बघा. माझ्या राजा र माझ्या शिवबार 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 शोध कुठं र ठाऊ कसं र मी तर स्वतःला ठाऊ कसं र श्वास हे गाणं श्वास हे गाणं बदलले किती जन्म मी पायाची वाहन होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो मांडी तुझे दे एकदा माझ्या उशाला माझ्या राजा र माझ्या शिवबार 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 शोधू कुठं र ठाऊ कसं र मी तर स्वतःला ठाऊ कसं र तर आजचा दिवस आता आमचा चांगला गेला आहे म्हणजे खूप मस्त वाटला आज. तर आता हा ब्लॉगचा एंड करतो आहे म्हणजे असं बहुतेक तरी हा एंडच असेल. तर आता एंड करायला परत आलो आहे पार नाक्यावर चॉकलेट पान खायला. तर इकडे आम्ही सगळे जमलो आहे. एकदा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच आपल्याला सपोर्ट करा. बहुतेक तरी हा एंड असावा, बघूया कसं काय ते. काय असेल तर परत पुढे काहीतरी ॲड करू.